कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षासाठी चेहरा खूप महत्त्वाचा असतो। असा कोणता चेहरा की ज्या चेहऱ्याच्या पाठीवरती सगळी जबाबदारी टाकून तो पक्ष निवडणुका लढवतो। शिवसेनेसाठी, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी या निवडणुका खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या निवडणुकांसाठी ठाकरेंनी आपला चेहरा निश्चित केलाय। हा चेहरा आहे आदित्य ठाकरेंचा। म्हणजे यंग ब्रिगेडकडे ठाकरेंकडनं जबाबदारी सोपवली जाते हे स्पष्ट चित्र आहे। आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई यासह इतर काही महानगरपालिकांची सर्वस्वी जबाबदारी घेतील अशी माहिती आहे। खास करून युवा मतदार पक्षाकडे आकर्षित व्हावेत यासाठी आदित्य ठाकरेंकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे। पत्रकार परिषदा सुद्धा आदित्य ठाकरे संबोधित करतात आणि आज सुद्धा थोड्याच वेळात मुंबईत जो मेळावा पार पडणार आहे त्याचं नेतृत्व सुद्धा आदित्य ठाकरेंचंच आहे। युवकांचा आवाज आणि मुंबईतल्या तळागाळातल्या प्रश्नांची माहिती असा दुहेरी हेतू आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून साधला जाईल असा कयास आहे। आदित्य ठाकरेंकडे मुंबईसह 3 ते 4 महानगरपालिकांची विशेष जबाबदारी दिली गेल्याचं कळत आहे, ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांच्या प्रचारात आदित्य आघाडीवरती असतील। अस्तित्वाच्या लढाईसोबत ठाकरे ब्रँड टिकवण्याचा हा संघर्ष आहे आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंवरची जबाबदारी मोठी आहे। यात ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती महानगरपालिकांची निवडणुकांची धुरा सोपवण्यापाठीमागे रणनीती एक्झॅक्टली काय असू शकते ते आपण पाहूया। युवा मतदारांना आकर्षित करणं, कारण आदित्य हे स्वतः युवा आमदार आहेत। युवांचे प्रश्न, मुद्दे मांडण्याची जबाबदारी ही अर्थातच आदित्य ठाकरेंवरती असेल। पक्षफुटीच्या आधीपासून, म्हणजे जेव्हापासून अखंडित शिवसेना होती त्याच्या आधीपासून मुंबई महानगरपालिकेतले विविध प्रकल्प, घडामोडी, समस्या यावर आदित्य ठाकरेंचं अगदी बारकाईनं लक्ष असायचं। मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची विविध प्रकरणं असोत, प्रशासक नेमले गेले त्यानंतरचा गोंधळ असो, या सगळ्याबद्दल आदित्य यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। ते मुंबईकर आहेत, त्यामुळे स्थानिकांच्या नेमक्या प्रश्नांची, समस्यांची त्यांना माहिती आहे। प्रचारातले मुद्दे यामुळे अर्थात प्रभावी ठरतील आणि प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे अधोरेखित करायचे याची आदित्यांना जाण आहे आणि म्हणूनच मुंबईसाठी सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली गेल्याचं कळत आहे। दरम्यान संजय राऊत सुद्धा पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एक प्रकारे शिवसेना बॅटन देते आहे। त्याबद्दल संजय राऊत काय म्हणतात आपण पाहूया। आज आदित्यजींचा एक मेळावा आहे आणि तो महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा आहे। तरुणांची एक भूमिका आहे या निवडणुकीमध्ये आणि त्यांचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतायत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं, यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं, याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं, नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे, संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।